सध्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं विदारक चित्र आपण पाहत आहोत। काही तालुक्यात 2-3 वर्ष पावसानं हजेरीच लावलेली नाही। जाणकार वयोवृद्धांच्या मते 1972 पेक्षाही हा दुष्काळ भयानक आहे। त्यावेळी किमान धरणात पाणी तरी होतं, थोडासा चारा होता, पण आज मात्र पावसाचे 2-3 महिने कोरडे गेले। खरीपाचं पीक हातचं गेलंय। त्यामुळे अशा या आपत्कालीन परिस्थितीत दुष्काळाशी सामना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन करण्याची गरज आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी पीक पद्धतीचा अवलंब करावा। या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना आठवड्यातून 2दा पीक विषयक माहिती दिली जाते। पर्यायी पिकाचं बियाणं उपलब्ध करून दिलं जातं। पाणी टंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीनं वापरलं पाहिजे। संरक्षित पाण्याचा वापर करून असलेल्या पिकांना जीवदान देऊन पीक संवर्धन करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे। अशा या दुष्काळाशी सामना करण्यात पूर्वीपासून बंधारे बांधणं, पाणी साठवण ही कामं केली पाहिजेत। पण आता या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता पुढच्या रब्बी पिकाचा विचार केला पाहिजे। तर आज आपण या दुष्काळी परिस्थितीत आपत्कालीन पीक नियोजन याविषयी अधिक माहिती घेऊया। कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत। आजचा आपला विषय आहे दुष्काळी परिस्थितीचा सामना आणि आपत्कालीन पीक व्यवस्थापन। तर आज आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या विभागाचे डॉक्टर प्रशांत बोडके आलेले आहेत। त्यांना मागच्या वर्षी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे कृषी शास्त्रज्ञ 2011 या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे। तसेच त्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत परदेशी तण शोधण्यासाठी त्यांना एक रिकॉग्निशन अवॉर्ड सुद्धा देण्यात आलेले आहेत। अशा तज्ज्ञ आपल्याकडे लाभलेले आहेत आणि ते आपल्याला आपत्कालीन पीक व्यवस्थापन कसं करावं याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। नमस्ते सर। नमस्कार। आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्या शेतकरी बंधूंना आपला दूरध्वनी क्रमांक देऊया, म्हणजे ते आपल्याला प्रश्न विचारतील। तर बंधूंनो, आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24908050, 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा कोड लावायचा आहे। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 022 24908050। दुसरा नंबर आहे 24988050। तर सर, आता खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे की दुष्काळी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांनी जी पेरणी केली होती ती बरीचशी वाया गेलेली आहे आणि दुबार पेरणी करूनही उपयोग नाही, कारण 2.5 महिने आज झाले आपला खरीप हंगाम सुरू होऊन, पण पाणी नाहीये, म्हणजे पाऊस कमी झालेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे जो जोडधंदा शेतकरी करतात की त्यांच्याकडे शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, गोपालन आहे, तर याच्यासाठी चाऱ्याचाही खूप गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याबरोबरच बऱ्याच ठिकाणी आता पिण्याच्या पाण्याचंही दुर्भिक्ष जाणवत आहे। तर अशी जी दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जे आपण म्हटलं जातं बऱ्याच वेळा की आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर ही आपत्कालीन परिस्थिती म्हणजे नेमकं काय? मुख्यतः आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा पूर्ण भौगोलिक विचार केला तर एकूण जी जिल्हे आहेत त्यापैकी जवळजवळ 18 जिल्ह्यांमधलं 114 तालुक्यांचं क्षेत्र हे आवर्षण प्रवण किंवा आपण म्हणतो कोरडवाहू क्षेत्र आहे अशा पद्धतीनं आपण गणलं जातं, कारण त्या ठिकाणी 700 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो। आणि अशा कमी पाऊस पडला जरी असला तरी त्याच्यामध्ये अनियमित आहे, अनिश्चितपणा आहे। सुरुवात त्यामध्ये पडणारा पाऊस हा एकाच वेळेला खूप जास्त पडतो। नक्षत्रांचा विचार जर केला आपण तर त्याच्यामध्ये पूर्व आश्लेषण मघा नक्षत्र म्हणजे जुलै ते ऑगस्ट पर्यंत आपण जे बघत असतो, तर त्या ऑगस्ट पर्यंतच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर पाऊस हा खूप कमी पडलाय, म्हणजे एकूण सरासरीपेक्षा तो जवळजवळ 30 ते 40% इतका कमी झालाय। आणि हा जो हस्त आणि नक्षत्र क्षेत्र आहे आता पुढे येणार त्याच्यामधलं जवळजवळ 100 ते 200 मिलीमीटर पाऊस हा सर्वसाधारण अपेक्षित आहे। म्हणूनच ह्या काळातलं क्षेत्र जे आहे म्हणजे ह्या विभागातलं क्षेत्र आवर्षण प्रवण विभागातलं जिथे आता दुर्भिक्ष किंवा दुष्काळ परिस्थिती जाणवत आहे इथलं हे रब्बी खालचं क्षेत्र जास्त आहे। म्हणून रब्बी खाली आपले ज्वारी आणि याच्यामध्ये सर हे दुष्काळी जे जिल्हे दाखवलेले आहेत की कोरडवाहू आपण जे जिल्हे म्हणतो ते कोणते महाराष्ट्रातले कोणते जिल्हे? आता अहमदनगर आणि सोलापूर हा पूर्ण जिल्हा होतो, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि खाली सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा पूर्व भाग, तसंच उस्मानाबाद, बीड आणि लातूरचा पूर्ण भाग येतो आणि बुलढाण्याचा काही भाग, असे हे मिळून जवळ 18 जिल्हे आहेत। आणि म्हणजे जो 94
तालुके पश्चिम महाराष्ट्रात येतात आणि 24 तालुके हे मराठवाडा विभागामध्ये येतात. अच्छा, म्हणजे निळ्यामध्ये जे दाखवलेले आहेत ते सर्व निळ्या रंगातले सगळे पूर्णपणे तालुके आपण कोरडवाहू क्षेत्र म्हणून गणलं जातं. कारण इथलं सगळंच पीक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण कुठलीही पिकाचं नियोजन करताना, आपण लागवडीचं नियोजन करताना आपण पाण्याचं किती पाऊस पडतो, त्याच्या जमिनीची खोली किती आहे, कारण जमिनीच्या खोलीवर सुद्धा पिकांचं नियोजन ठरलेलं असतं. कारण जर 7.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जमिनी असेल किंवा 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्या प्रमाणात पिकांची लागवड ही बदलत चालते. अच्छा सर, आता आपण सांगितलं की हे जे कोरडवाहू जिल्हे आहेत ते याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने शेती करायला हवी. पण माझा असा एक प्रश्न होता आपल्याला की आता निम्मा ऑगस्ट महिना झालेला आहे आणि याच्यामध्ये पाऊसमान खूप कमी झालेलं आहे. तर यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं की त्यांना आपलं जी पीक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. आता ज्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत आता पाऊस झालेला नाही किंवा ऑगस्टमध्ये पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी त्यांनी शक्यतो प्रामुख्याने काय करायला पाहिजे, सूर्यफूल, तूर, एरंडी किंवा तूर आणि गवार आणि किंवा तूर आणि दोडका यासारखी जी आंतरपिकं आहेत ह्या अशाच पद्धतीच्या पिकांचा वापर करावा. पण ज्या ठिकाणी खोल जमिनी आहेत म्हणजे 40 किंवा 60 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा खोल जमिनी आहेत त्या ठिकाणी मात्र आपण काय करायला पाहिजे, रब्बीची तयारी करण्यासाठी फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण त्यामध्ये आपला रब्बी पिकाचा हंगाम हा प्रामुख्याने महत्वाचा असतो आणि तो जर आपण साधला गेला तर कदाचित ह्या पावसाचं आपण जे काय आपण म्हणतो की दुर्भिक्ष आपल्याला काही पिकांचं नुकसान झालेलं आहे तर ते आपल्या पुढे थोड्याफार प्रमाणात तरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यासाठी काही तंत्रज्ञानाची आपल्याकडे हे आहे, आपण सोलापूर कृषी संशोधन केंद्राने त्याकरता केलेलं आहे. सर, आपण आपत्कालीन पीक व्यवस्थापनाबद्दल बोलत होतो. एक शेतकरी बंधू प्रश्न विचारत आहेत. वाशिमवरनं वसंता लांडकर शेतकरी बंधू प्रश्न विचारतात. विचारा सर. मी वसंत लांडकर बोलतो, वाशिमवरून शेतकरी. हा, बोला. महत्वाचं आहे सर की आजच्या काळामध्ये दुष्काळ का पडतो आणि नेमकं या दुष्काळ पडण्यामागं कारण काय यांचं आम्हाला माहिती सांगा. आणि दुसरं म्हणजे की याच्यावर काही उपाययोजना सांगता येत असतील तर त्या उपाययोजना सुचवा सर आम्हाला. अच्छा, यांना असं जाणून घ्यायचं होतं की दुष्काळ का पडतो. आपण मगाशी सांगितलं की जी परिस्थिती येते ती काही वर्षांनी काही कालखंडांनी पुन्हा पुन्हा येते. आपण आपल्या म्हणजे विद्यापीठात सोलापूर संशोधन केंद्रातर्फे जे काही संशोधन झाले मागच्या 80 आणि 100 वर्षाचा जो पाऊसमानाचा आराखडा आपण अभ्यासलेला आहे त्याच्यावरनं असं दिसून येते की दर 7 वर्षांमध्ये आपल्याकडे 3 ते 4 वेळा हा पावसाचं दुर्भिक्ष ह्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जाणवतं आणि त्याच्यामुळे आपल्या बऱ्याच वेळा पिकांची नुकसान, कारण जे पाणी पिकाला लागतं त्या पिकाच्या पाण्याच्या गरजेपेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे साहजिक स्थिती आपल्याला तुम्हाला काय होतं की ते पाऊस आपल्याला जाणवतो. परंतु हे काय आढळलं, जर 1972चा काळ बघितला तोही दुष्काळी परिस्थिती होती. परंतु आजची परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक आहे. कारण त्यावेळेला आपल्याकडे शेतीपंप किंवा विजेचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात नव्हता, ज्यामुळे आपण जमिनीतलं भूगर्भातलं पाणी जे उपसा सिंचन करून वापरत नव्हतो. परंतु मधल्या काळात हे खूप मोठ्या प्रमाणात वापरल्यामुळे आता खालीही पाणी नाही आहे आणि वरतीही पाणी कमी पडतंय आणि त्याच्यामुळे ह्या दुष्काळाची तीव्रता आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येते. आणि साहजिकच अशा वेळेला मी म्हणतोय त्याप्रमाणे सोलापूर संशोधन केंद्रानं जे काय विकसित केलेलं आहे कोरडवाहू शेतीसाठी संशोधन केंद्र आहे. आता मी म्हटलं की जर जूनमध्ये आपण सुरुवातीला पाऊस जर कमी पडला, जुलैमध्ये पाऊस पडला तर कुठली पिकं घ्यावी, सूर्यफूल, तूर, हुलगा, मटकी वगैरे सगळी पिकं घेता येईल. पण जसं पाऊस लांबत जाईल म्हणजे जसं आता ऑगस्टचा 15 आहे तर याच्यामध्ये पिकांची तुम्हाला जी इतर पीक आहे ती कमी घेऊन, कारण आपल्याला परत दुबार पीक म्हणजे रब्बीचं पीक आपल्या हातात जास्त घ्यावं लागतं. कारण उत्तरा आणि हस्ता नक्षत्रातला जो पाऊस आहे तो सगळ्यात खात्रीचा पाऊस आहे ह्या विभागातला. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पाऊस मिळेल आणि त्या पावसामधून आपल्याला जास्तीत जास्त रब्बीची पिकं म्हणजे त्यामध्ये रब्बी ज्वारी आहे, हरभरा आहे, करडई आहे अशी पिकं तुम्हाला मोठ्या प्रमाणात घेता येतील. त्यामुळे त्या पिकांचं नियोजन कसं करायचं याच्यावर आपण जास्त आता भर देऊ. त्यामुळे दुष्काळ हा जसा आपण म्हणतो की वातावरणातला बदल आहे, पाऊस हा संख्या सरासरी जरी तेवढा असला तरी पावसाची जी तीव्रता आहे म्हणजे खूप कमी 20 दिवसामध्ये आपला पूर्ण आतापर्यंत पाऊस आहे जो काही 400 मिलीमीटर, 500 मीटर, 600 मिलीमीटर जो पाऊस आहे तो एकदम पडून जातो आणि मग आपल्याला पाणी जे आपण जमिनीत न मुरवल्यामुळे साहजिकच पुढची ही सगळी आपल्याला दुष्काळी परिस्थिती जाणवते. अच्छा, आपण खूप छान पद्धतीने माहिती दिलीत की दुष्काळी परिस्थितीचं कशा पद्धतीने येते, 7 वर्षांनी पुन्हा कशी परिस्थिती उद्भवते. एक शेतकरी बंधू प्रश्न विचारतात. नाथराव कराड जे गटशेतीची ज्यांनी संकल्पना मांडली आणि जी प्रत्यक्षात त्यांनी तिथे राबवली आहे परळीमध्ये, तर परळीवरनं नाथराव कराड बोलतायत. हा, बोला नाथरावजी. सर, सध्या दुष्काळाचे जे आपत्कालीन व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की चारा बँक नाहीये, म्हणजे चाऱ्याचा साठा आता कुठेही नाही. आणि राज्य शासनानं आता निर्णय घेतला की शेतकऱ्यांना चारा वाटप करण्याचं बंद केलेलं आहे. याच्यासाठी मुरघास चारा तंत्रज्ञान किंवा चारा बँक कशी करता येईल आणि कोणत्या माध्यमातून करता येईल त्याविषयी काही माहिती पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे.
अच्छा, आता जे चारा छावणी शासनाने सुरू केल्या होत्या त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये ऊसाचे काढच दिले जात दिले होते. जातात. तर त्यांचा असा प्रश्न होता की मुरघासासाठी आपल्याला काय करता येईल. आता जो काही काडी कचरा, तूरकट, भुसकट किंवा जे काही गवत उपलब्ध आहे, कोरडं असेल, काही असेल, तर ते आपण सगळं त्याच्यावरती आपण 1 किलो युरिया आणि 10 किलो गुळाचा किंवा जर कुठे तुम्हाला जर बगासे जे मिळेल आपण म्हणतो तसं जर याचा मुरवून जर आपण केलं तर आपल्याला त्या चाऱ्याची गुणवत्ता वाढवून म्हणजे पौष्टिकता वाढवता येईल. आणि हे सर्वात महत्वाचं आहे कारण जवळजवळ आपल्या महाराष्ट्रातली 66 लाख जनावरं जी आहेत, कारण एक वेळेस पिल्ल्याला पाणी आहे पण या जनावरांना चारा देण्याचं फार मोठं काम आपल्याकडे लागेल आहे. त्यामुळे आपण जे काय आता उपलब्ध ज्या ठिकाणी आपण आता पाऊस पडेल त्या पावसामध्ये करताना विशेषतः पडीक जमिनी आहे, डोंगर उताराच्या जमिनी आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही त्या डोंगर उताराच्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी आपल्या इतर पिकं घेणं अशक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही वनीयकरण शेती पद्धती किंवा कृषी उद्यान वनिकी म्हणजे ज्याच्यामध्ये अॅग्रो फॉरेस्ट्री किंवा आपण त्याच्यामध्ये फॉरेस्ट क्रॉप असं किंवा ही चाऱ्याची पिकं जर घेऊन त्याच्यामध्ये लागवड जर केली किंवा आपण त्याच्यावरती मार्वेल आहे, मद्रास अंजन आहे, स्टायलो आहे मटा यासारख्या गवतांचा जर आपण तिथे वापर केला, लागवड केला तर कदाचित ह्या उरलेल्या पावसामध्ये जे काही चारा उपलब्ध होईल तोही आपल्याला त्याच्यातनं मिळेल आणि इतरही बागायती पिकांमधून होईल. तर त्यामुळे ह्या प्रकारे जर त्याचं मुरघास करून आपण जर साठवण केली तर कदाचित पुढच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्या चाऱ्याचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि मला वाटतं गुरांना सुद्धा अतिशय पौष्टिक चारा मिळून त्यांचं जे काही गरज आहे ती आपण थोड्या प्रमाणात का होईना पण भागवू शकू. आणि याकरता फार मोठ्या सगळ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये आपण सहभाग घेतला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अशा चाऱ्याची उपलब्धता होऊ शकते. तर आपण खूप छान माहिती दिली की चाऱ्याचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं करावं. आपलं जे आदर्श गाव समिती आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत पोपटराव पवार त्यांनी या खूप चांगलं उदाहरण घालून दिलेलं आहे. त्यांनी चारा व्यवस्थापन कसं करावं, चारा त्याच्यासाठी कुऱ्हाडबंदी असेल किंवा चराई बंदी असेल आणि त्यांनी पाण्याच्या बँक केलेली आहे आणि वॉटर बजेटिंग कसं करावं, मग कमीत कमी पाण्याचा वापर जास्तीत जास्त कशा पद्धतीने करावा यासाठी खूप चांगलं उदाहरण घालून दिलेलं आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पोपटरावजी पवार हिवरे बाजारवरनं बोलतायत. हा बोला पोपटरावजी. हा काही नाही, आज खूप चांगला विषय मुंबई दूरदर्शनने घेतलेला आहे. धन्यवाद. की चारा आणि पाणी टंचाईचं व्यवस्थापन कसं असावं. खरं म्हणजे आपण पाहतो की दुष्काळ आणि दुष्काळाचं नातं पृथ्वीच्या निर्मितीपासून आहे. कारण आपण पाहिलं भगीरथाचं गंगा अवतरण हे दुष्काळावरीलच एक उपाययोजना होती. सर्व संतांच्या काळात, सर्व राजवटीच्या काळात दुष्काळ पडला. पण एक नक्की आहे की आपले पूर्वज ज्या पद्धतीने दुष्काळाचा सामना करण्याचं नियोजन करायचे, दुष्काळ जर पडला तर 2 वर्ष पुरेल एवढं धान्य कणगीमध्ये घरामध्ये असायचं आणि त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन केलं जायचं. तो 2-2 वर्षाचा चारा जो आहे, ज्वारीचा कडबा वगैरे, तर शेतकरी आपल्या घरामध्ये ठेवत असायचे आणि म्हणून सलग 2-2 वर्ष दुष्काळ पडला तरी पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईची कुठल्याही प्रकारची भीती नसायची. परंतु आज आपण पाहतो की कुठेही धान्य आणि जनावरांचा चारा आपण याचं नियोजन करत नाही आणि अचानक दुष्काळ पडला आणि पाऊस लांबला की मग मात्र हतबल होतो आणि आता जनावरांचं काय होईल आणि आता मग जे काय करायचं ते सरकारने करावं. पूर्वी त्यावेळीची सरकारी व्यवस्था होती परंतु जनतेचं व्यवस्थापन मात्र फार सुंदर असायचं. म्हणून आज आपल्याला दुष्काळाला सामोरं जात असताना संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये अभूतपूर्व अशी आता पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई आहे. जर आता परतीचा मान्सून आला नाही तर मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा कसा देता येईल. म्हणून आज जिथे पाऊस पडलेला आहे, मग विद्यापीठाचा कॅनलचा भाग असेल, तिथे कुठेतरी मका असेल, कडवळ असेल, कॅनलचं पाणी सोडून याचं नियोजन करून त्या शेतकऱ्यांनी तो चारा टंचाईग्रस्त आणि दुष्काळी भागामध्ये देणं गरजेचं आहे. आणि हे शेतकरी बंधू बऱ्याचशा गावामधले त्यांच्याकडे खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर त्यांना आपण काय आपला अनुभव सांगाल की त्यांनी तुमच्या पद्धतीने नियोजन केलं तर ते ह्या समस्येतनं मार्ग काढू शकतील. नाही, एकच आहे की यावर्षी सुद्धा गेल्या 23 वर्षानंतर मी सुद्धा घाबरलेलो होतो मार्च महिन्यामध्ये. कारण 10 आणि 11ला पाऊस पडला हिवरे बाजारला 350 मिलीमीटर आणि 11 आणि 12ला पाऊस पडला तो अवघा 190 मिलीमीटर आणि आता कुठे जुलै एंडला पाऊस पडला 1 नंबर अर्ध्या गावामध्ये 22-23 मिलीमीटर पडला आणि अर्ध्या गावामध्ये तो 50 मिलीमीटर पर्यंत गेला.
परंतु आम्ही 10 मार्चलाच गावामध्ये ग्रामसभा घेतली आणि ज्यांच्या विहिरीवरती पाणी आहे त्या सर्वांनी कुठेही पाण्याचा पिकासाठी उपयोग न करता फक्त जनावरांचा चारा आणि पिण्यासाठी पाणी, मग जनावरांचा चारा आम्ही टंचाईच्या माध्यमातून मिळवला आणि पाणी मात्र प्यायला ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला की आता जुलै संपला, ऑगस्ट सुरू झाला. आता सध्या नगरच्या मार्केट यार्डात जो 70 ते 80% चारा हिवरे बाजार भाजीपाला हिवरे बाजारमधून जातो. कारण मे महिन्यात लोकांच्या लक्षात आलं का जून जुलैमध्ये पाऊस पडेल आणि आपल्याला आणखी 4 महिने पुरेल एवढं पाणी विहिरीला आहे. म्हणजे पाऊस पडेपर्यंत जो 20 फुटापासून तर 40 फुटापर्यंत पाण्याची पातळी विहिरींची होते आणि आजही 2.5 रुपयामध्ये 500 लिटर पाणी प्रत्येकाच्या घरात जातं. आणि एक विचार केला तर 25 विहिरींना पाणी मिळालं असतं आणि त्यांचा जनावरांचा चारा किंवा भाजीपाला झाला असता. पोपटरावजी, एक शेतकरी बंधू आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात की आपल्याकडे त्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडे नैसर्गिक संपत्ती चांगली आहे, डोंगर असल्यामुळे आपण हे काम करू शकले. तर त्यांच्याकडे मच्छिंद्र भोगे म्हणून खरवंडीवरनं प्रश्न विचारतात, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील. तर त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांच्याकडे सपाटीकरण जमीन आहे, सगळी सपाट जमीन आहे, त्यांच्याकडे डोंगर नाहीयेत. तर त्यांनी काय करावं? नाही, आता सपाट भाग हिवरे बाजारच्या एका बाजूने डोंगर आहे. आता खरवंडी इथे जवळच आहे नेवासे तालुक्यामध्ये. होय होय. तर एक सपाट भागावरती सुद्धा आपल्याला शेतामध्ये कंपार्टमेंट बंडिंग किंवा मराठवाड्यात ज्याला आपण ग्रेडेड बंडिंग म्हणतो हे करू शकू. आणि जिथे ओढे असतील किंवा नदी असतील तिथं कोल्हापूर टाई बंधारे किंवा सिमेंटचे बांध किंवा माती नाला बंड आपण करू शकू. किंवा आपण शेततळे मोठ्या प्रमाणात करून पावसाच्या दिवसात ओढ्यांनी वाहून जाणारं पाणी आपण शेततळ्यामध्ये साठवून ठेवलं आणि ते टंचाईच्या काळामध्ये वापरलं तरी शक्य होणार आहे. कारण महाराष्ट्राचा बराच भाग डोंगराळ आहे आणि काही सपाट पण खूप मोठ्या प्रमाणात. विदर्भ मराठवाडा पाहिला तो खानदेश एक सपाट भाग आहे. जिथे डोंगर असतील तिथे अनलोड क्षेत्र विकासाची कामं आपण करू शकतो आणि सपाट भागामध्ये मात्र शेतातली बांधबंदीची आणि नदी नाल्यांची बांधबंदीची करू शकतो. हे जर केलं तर मला वाटतं निश्चितपणे आपण पाणी टंचाईला सामोरे जाऊ शकू. पोपटराव पवारजी, आपण तुमच्याकडे पुन्हा येऊया. इथे एक व्यावसायिक विश्रांती घेऊ आणि पुन्हा आपण आपले अनुभव जाणून घेऊया. एक व्यावसायिक विश्रांती. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. अरे हरकू, बियाण, कीटनाशक आणि आज घात पण. अरे इतका खर्च कुठून रे? अरे आता खर्चाची चिंता कोणाला इथे. माझ्याजवळ आहे किसान क्रेडिट कार्ड. कार्ड? हा, बँकेनं दिलेल्या या कार्डद्वारे शेतकरी त्याच्या योग्य सीमेपर्यंत कधीही रक्कम बँकेतून काढू शकतो आणि शेतीला लागणारं सामान खरेदी करू शकतो. भाऊ, माझ्यासाठी पण एक कार्ड आण. अरे, किसान क्रेडिट कार्डासाठी जवळच्या बँकेशी संपर्क करा आणि मिळवा खूप सगळे फायदे. गोदरेज नुपूर आहे बेस्ट क्वालिटी मेहंदी. यामध्ये आहे 9 आयुर्वेदिक वनौषधींची योग्य मात्रा, जी तुमच्या केसांमध्ये खोलवर जाऊन त्यांना देते सर्वोत्तम शाईन आणि पोषण. गोदरेज नुपूर 100% नॅचरल मेहंदी, आता 25% एक्स्ट्रा. काही होणार नाही वॉशिंग पावडर बदलून. ऐका तर,
चकित झालात लिंबू आणि चंदनाच्या सुगंधात टाईड नॅचरल्स फक्त 10 रुपयांमध्ये. एकदा देऊन तरी बघा याची स्वच्छता तर बघा अरे मिस्टर मुलायम हा जरा बघा. 10 रुपयेवाली हिरवी टाईड नॅचरल्स, कमी किंमत भरपूर आनंद. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा आपला विषय आहे दुष्काळी परिस्थिती, आपत्कालीन पीक व्यवस्थापन. आणि आज आपल्याकडे तज्ज्ञ लाभलेले आहेत डॉक्टर प्रशांत बोडके. पोपटराव पवारांचा संपर्क तुटलेला आहे. आपण एक शेतकरी बंधू प्रश्न विचारतात. कैलास वाघ, सिन्नर, जिल्हा नाशिक येथून. हा बोला वाघजी. हॅलो साहेब. हा आता जे तयार झालं सोयाबीन, तूर, मूग हे आता पिकं झाले, तयार आले, पण पाणी नाही त्यांना. त्या पाण्यासाठी आता काय उपाययोजना करता येईल मला आता? हा महत्वाचा आहे तसं बरं, कारण बऱ्याच ठिकाणी जो काही सुरुवातीला पाऊस झाला त्या पावसामध्ये काही पेरण्या झाल्या आणि त्या पेरण्यामध्ये सोयाबीन आहे, काही मूग आहे, उडीद अशी जी आपण अल्पशी मुदतीची पिकं ती घेतली. आता मुळात त्या पिकांना मोठा खंड किंवा ताण पडलेला आहे. त्या ताणामुळे सगळ्यात महत्वाचं काय झालेलं आहे की पिकांची जी म्हणजे ही आहे उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. तर अशा ठिकाणी त्या मशागती ज्या आहेत त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला करता येत असेल, कोळपणं जर शक्य असेल तुम्हाला ते करा. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये 2% युरियाचा, आता कारण ते पक्व अवस्थेत असतील तर 2% युरियाचा जर त्याला फवारा मारता आला तर तो मारा. आणि अजून जर वेळ असेल त्याला कधी तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला केओलिनचा वापर जरी करता आला करा. पण शक्यतो 2% युरियाचा वापर केला तर त्याची जी भूक आहे ती भूक भागवेल आणि शिवाय त्याला पाण्याची उपलब्ध थोड्याफार प्रमाणात होऊन ते पीक टिकेल आणि तुमचं पीक चांगल्या प्रकारे निघू शकेल. अच्छा, म्हणजे केओलिन म्हणजे परावर्तकाचा वापर त्यांनी करावा असं आपण त्याच्यामधनं की मुळात पानांवरती जर परावर्तकाचा वापर केला तर त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही थोड्या प्रमाणात म्हणजे आपण जे चांगली राहून फक्त उष्णता कमी होते आणि पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. अच्छा, त्याच्यामुळे बाष्पीभवनाला रोखलं जातं म्हणून परावर्तकाचा वापर शेतकरी बंधूंनी करावा. सर, आपण सांगत होतात की आता खरीप तर निम्म्यावर गेलेला आहे, तर यासाठी आपल्याला आता रबीचं चांगल्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. तर आपण रबीच्या नियोजनासाठी सर काय सांगाल? आता मुळात रबीची काळजी घ्यायची म्हणजे काय तर रबी ज्वारी हा सगळ्यात मोठा प्रकार, महाराष्ट्रात सगळ्यात मोठं क्षेत्र रबी ज्वारी खाली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण रबी ज्वारीसाठी विशेषतः जे काही नियोजन करू तेव्हा रबी ज्वारीच्या ज्या काही वाण आपल्याला जे वापरायचे आहे ते आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जर कमी खोलीची जमीन असेल त्या कमी खोलीच्या जमिनीमध्ये तुम्हाला फुले माऊली जे आहे किंवा सिलेक्शन 3 हे जुना वाण आहे, ह्या अशा प्रकारच्या ह्या नवीन वाणांचा वापर करता येईल. तसंच जर 7.5 सेंटीमीटरपेक्षा म्हणजे 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल 20 ते 40 सेंटीमीटर तर त्या ठिकाणी तुम्हाला फुले चित्रा आणि फुले माऊली असे 2 नवीन म्हणजे ह्या प्रकारचे वाण तुम्हाला वापरता येतील. आणि जर 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा खोड असेल त्या ठिकाणी तुम्हाला फुले वसुधा आणि फुले यशोदा अशा ह्या 2 प्रकारच्या वाणांचा वापर करा. कारण हे वाण ह्या ओलाव्याला किंवा कमी ओलाव्यात सुद्धा तग धरणारे, कोरडवाहूला त्यामध्ये आपण ताण सहन करणारे अशा प्रकारचे असल्यामुळे साहजिकच तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारचं पीक नियोजन करता येते. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये जेव्हा आपण हरभरा किंवा करडई ह्यासारखी जी पिकं घेऊ, ही करडई किंवा हरभराची पिकं घेताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सरळ आपण त्याची एकत्र म्हणजे एकच पीक हरभरा किंवा करडई असं न घेता त्याची पट्टापेर पद्धतीनं म्हणजे जर आपण म्हणतो की थोडासा उतार असेल 1 ते 3 टक्क्यांपर्यंत तर त्याचे आपण 6-3 ह्या प्रमाणात जर आपण त्याचे पट्टे केले म्हणजे 6 हरभऱ्याच्या ओळी आणि 3 करडईच्या ओळी जर असं केलं तर साहजिकच त्याच्यामध्ये हा धूप प्रतिबंधक आणि धूप विना प्रतिबंधक किंवा त्याच्यामध्ये दोन्ही पिकं आपल्याला मिळवता येतील. आणि साहजिकच काय की कोणतेही पीक आपल्याला कारण कोरडवाहूमध्ये सगळ्यात अनिश्चित स्वरूपाचं पीक असल्यामुळे सगळी व्यवस्था असल्यामुळे आपण कुठलं तरी पीक आपल्या हातात पडेल आणि तुम्हाला ह्या तिन्ही पिकांचं अतिशय चांगल्या प्रकारे असं उत्पादन घेता येईल. हे सगळं करत असताना त्या प्रकारचे वाण वापरून झाल्यानंतर त्याकरता आपण बीज प्रक्रिया सुद्धा फार महत्वाची आहे. कारण त्याला एकात्मिक आपण जे अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो त्याच्यामध्ये त्याला बीज प्रक्रिया देताना आपण त्याला आधीच रायझोबियम आपण एक इथे व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया. पोपटराव पवारांशी आपला संपर्क होतोय एक व्यावसायिक विश्रांती. हा नक्की कुणाशी बोलत होता एवढं हसत हसत? अगं शेतकरी कॉल सेंटर तज्ञांकडून शेतीविषयक सल्ला घेत होतो. सकाळी पण दुपारी पण? अगं शेतकरी कॉल सेंटर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खुलं असतं. रविवारी पण? अगं हो बाई, वर्षाचे 365 दिवस खुलं असतं. कृषी संबंधी समस्यांचं आपल्या भाषेत लगेच समाधान मिळवण्यासाठी पूर्ण भारतातून कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1800-180-1551 वर संपर्क करा. आई मला खायला दे ना. धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे NFSM द्वारे डाळीचे उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी
1000 भागांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. नाना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटेल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. चला सारे मिळून निर्धार करूया, रोप लावूया गड्या वृक्ष जगवूया, नव्या रोपट्याचे संगोपन करू जे मौल्यवान वृक्ष जुने रक्षण करू, जो पूर्वजांनी राखला वनांचा ठेवार, तो भावी पिढीसाठी आम्ही जतन करू, जतन करू, जतन करू. वन विभाग, महाराष्ट्र शासन. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा आपला विषय दुष्काळी परिस्थिती आणि आपत्कालीन पीक व्यवस्थापन. आपण खूप छान इथे चर्चा सुरू आहे. शेतकरी बंधूंनी आपल्याला काही प्रश्न विचारलेत. पोपटराव पवारांशी पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे. ते आपल्याशी अनुभव त्यांचा ते सांगतायत. हा, बोला पोपटरावजी. हा, एक आहे की आता आपण दुष्काळाची तीव्रता पाहतो. एक नक्कीच आहे की पाऊस पडलेला नाही. खरीपाचे पीक गेलं, रब्बीमध्ये पाऊस पडतो की नाही. परंतु एक जाणवलं यावेळेस पूर्ण राज्यभर फिरताना अनेक दुष्काळी गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, तर एक आहे समाजाची एक जी भावना दिवसेंदिवस होत चाललेली आहे की प्रत्येक गोष्ट सरकारनेच केली पाहिजे. पण राज्यकर्त्यांनी येऊन दुष्काळाचा चारा दिला पाहिजे, पाणी पुरवलं पाहिजे, किंवा अधिकाऱ्यांनी येऊन वेगवेगळी दुष्काळी कामं काढली पाहिजे. हे जरी असलं तर समाजाची म्हणून एक जबाबदारी आहे. कुठेतरी शासनाचं आणि राज्यकर्त्यांचं कर्तव्य एक आहे की बजेट करणं, निधी उपलब्ध करून देणं. परंतु प्रत्यक्ष गावामध्ये काम करण्याची जबाबदारी गावातील जनतेची, ग्रामस्थांची आहे. आणि तिथे मात्र आता खूप उदासीनता दिसून येते. कालच भारत सरकारच्या जॉईंट सेक्रेटरी येऊन गेल्या. त्यांनी एक खंत व्यक्त केली आणि आजही सकाळी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री गावामध्ये येऊन गेले की मोठ्या प्रमाणात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाला भारत सरकारने निधी दिलेला आहे आणि मोठं क्षेत्र भारतामध्ये सर्वात जास्त निधी आणि क्षेत्र महाराष्ट्राचं आहे. परंतु फील्डवरती मात्र काम होताना दिसत नाही. मग ग्रामसभेच्या माध्यमातून ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्यांनी खरं आता पुढाकार घेणं आणि आपल्या गावासाठी काम करणं. दुष्काळ मला असं वाटतं की एक संधी म्हणून शोधलं पाहिजे. तर दुष्काळामुळे पॅकेज मिळतं, निधी वळतो, परंतु तिथे पुन्हा एक कॉन्ट्रॅक्टरच्या भूमिकेमध्येच कामं होणार असतील तर कितीही दुष्काळ आले, कितीही पॅकेज आले आणि राज्य शासन किती निधी दिला तर गावाचं चित्र बदलणार. पोपटरावजी, गावकऱ्यांचा सहभाग वाढवायला हवा असं आपण म्हणताय, पण याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काय करायला हवं? आपला काय अनुभव आहे? त्यासाठी एकच आहे की जी गावं आता आपण पाहतो की निवड राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजारची चर्चा करण्यापेक्षा आता महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून एक 8 ते 10 खूप चांगली गावं झालेली आहेत. त्यात एक उदाहरण घेता येईल की पापड आहे अमरावतीमध्ये, जांभरुम माली आहे वाशिममध्ये, की अमरावती रिजनमध्ये मॉडेल गावं झाली. कोकणामध्ये वरंद नावाचं एक गाव आहे महाड तालुक्यामध्ये आणि आत्ताही नव्याने 20-25 चांगली गाव आहेत. आता खटाव आणि माणसाच विषय आपण जर घेतला तर खटाव तालुक्यात निढळ नावाचं गाव आहे आणि शेजारीच लोधवडे एक गाव आहे मानमध्ये. या 2 गावांमध्ये आज कुठल्याही प्रकारे पाणी टंचाई जाणवत नाही. तर शेजारी 10 किलोमीटरवरती गेलं की लोक रडतायत, दुष्काळ पडला, प्यायला पाणी नाही. मग हे का होतं तर त्या शेजारच्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी ही अशी उदाहरणं जाऊन पाहिली पाहिजे. रडत बसण्यापेक्षा रडू कसं आवरता येईल हे पण फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आता कुठेतरी शासनानेच हे करावं, ते करावं. शासनाला मर्यादा आहेत त्या याची पैसा आणि निधी उपलब्ध होईल. पण गावामध्ये आता गावांनी पुढे आलं पाहिजे की ह्या योजना कशासाठी आहेत. मग गावाची ग्रामपंचायत असेल, ग्रामसभा असेल आणि यांचं नेमकी कर्तव्य काय. खरं म्हणजे मला असं वाटतं की आपण विसरलो की काय फक्त निवडणुका जिंकण्यापुरतं ग्रामपंचायत आणि सोसायटीचं राजकारण असेल तर मला वाटतं गावांच्या दृष्टीने भविष्यात खूप दुर्दैवी ठरणार आहे. म्हणून ही पंचायत राज व्यवस्था का आहे, ग्रामसभा का आली, याचं कुठंतरी या दुष्काळात चिंतन लोकांनी करावं आणि चिंतन जर केलं तर मला वाटतं फारसं गंभीर आणि अवघड चित्र आहे असं नक्कीच नाही.
आणि नियोजनाचा भाग जो आहे 2 आणि 4 शेतकऱ्यांनी करून चालणार नाही. आता एक खूप चांगली घोषणा आहे 4-8 दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेबांनी केली की आता भूजलाच्या नियोजनाचं कुठेतरी निर्णय घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण आता त्यावर दुष्काळी गावांना पर्यायच नाही आहे. कारण भूजलाचं नियोजन केल्याशिवाय इंधन विहिरींची खोली फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आणि विहिरी सिंचनासाठी हा कन्सेप्ट दिल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपणार नाही. आणि शेतीच्या पाण्याची शाश्वत पाण्याची अपेक्षा आता कुठेतरी कॅनलचं पाणी येईल मला वाटतं आता हे खूप अवघड आहे. आणि म्हणून पाणलोट क्षेत्र विकास आणि मृद आणि जलसंधारणाचे कामं सोडून पर्याय नाही. आणि योगायोगाने खूप चांगला निधी आता भारत सरकारकडून आपल्याला मिळालेला आहे. 4,500 कोटी रुपयाची तरतूद राज्यासाठी झालेली आहे. आणि आज आपण 3-4 वर्षात आलेलो आहोत. पण फील्डवर गावात पाहिलं की भांडणं चालू झाली खूप. आता एवढा निधी आलाय मग मी अध्यक्ष का तू, हा सचिव की तू, आणि यातून ग्रामसभेत आणि वादावाद्या बरं पोपटरावजी, यामध्ये लोकांचा सहभाग असायला हवा आणि ग्रामसभा अजून सबळ करायला हवी, हे आपलं खूप चांगलं आपण अनुभव सांगितलात. पण एक प्रश्न होता की आपल्याकडे खूप पाऊस पडतो, बऱ्याच ठिकाणी नद्या दुधडी भरून वाहत आहेत, की मागच्या सरकारमध्ये नद्याजोड प्रकल्पाचा एक प्रस्ताव आला होता. तर याबद्दल आपल्याला काय सांगता येईल की नद्या जोडल्या तर अजून त्याच्यामध्ये काय परिस्थितीमध्ये फरक पडेल काय? नाही, मला असं वाटतं आता नद्या जोड प्रकल्प आणि दुष्काळ, कारण नद्या जोडचं बजेट व्हायचं, सगळं फिजिबल नॉट फिजिबल हे सगळं पुढे यायचं, तरतूद व्हायची आणि तो किती वर्षे चालणार. त्याआधी सर्वात महत्वाची की दुष्काळी गावांना मृद आणि जलसंधारण हीच कामं सर्वात इफेक्टिव्ह आहे. पुन्हा कॅनलचं जे नद्या जोडचं आहे ते पुन्हा नद्यांच्या कडेची जवळची गावं आहेत, याच गावांच्या दृष्टीने आता कुठेतरी पाणी वाटपाचं सुद्धा एक राष्ट्रीय पॉलिसी ठरली पाहिजे. नाहीतर कुठेतरी भूजलाचं विधेयक जसं कैलासवासी विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आर पाटील साहेब राज्याचे पाणी पुरवठा आणि ग्रामविकास मंत्री होते, त्यावेळी 2001ला त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्राचं भूजल विधेयक आणून भूजलाच्या उपशावर बंधन आणणार. तर मला वाटतं त्यावेळेस 10,000 लोकांनी सांगलीमध्ये मोर्चा काढला होता या विधेयकाच्या विरोधात. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री सर्वांना निर्णय घ्यावा लागला की यावर चर्चा नंतर करू. कारण एक आहे की आता पाण्याच्या बाबतीत राजकारण करून चालणार नाही, नाहीतर परिस्थिती इतकी गंभीर झालेली असेल भविष्यामध्ये ते कंट्रोल होणं सुद्धा अवघड आहे. कारण गावातला माणूस जेवढा शहराकडे पळतोय तेवढं गावाचं पाणी म्हणजे पर्यायाने धरणाचं पाणी शहराकडे वळताना दिसतंय. आणि असं आता भविष्यात परवडणारं नाही. आणि म्हणून सर्वात महत्वाचे की नदी जोड प्रकल्पाचं तज्ज्ञांनी अभ्यास केलेला आहे, त्यावर 2 मतं आहे. खरं म्हणजे तज्ज्ञामध्ये दुमतं असतात, यामुळे कन्फ्युजन होत असतात. तर ते जे आहे फिजिबल किती आहे याचा प्रयत्न करावाच. पण त्याचबरोबर पहिल्यांदा हातामध्ये जे आहे तर आता एक मागच्या आठवड्यातच एक पेपरला न्यूज होती की मोठ्याल्या धरणामुळं बाष्पीभवनाचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. आणि मोठ्या धरणांचं खरं म्हणजे आयुष्य आहे ते छोट्या छोट्या मायक्रो वॉटर शेडवर आहे. म्हणजे छोट्या पाणलोटातून जी माती आणि पाणी येत आहे ते जर थांबलं नाही तर धरणांचं सिल्टिंग थांबणार नाही आणि बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो आणि रिचार्ज होण्यापेक्षा बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. आणि म्हणून छोटे छोटे पाणलोट आणि त्याचं परफेक्ट एक मिशन म्हणून काम करणं गरजेचं आहे आता. कारण ते यासाठी की आता गावांनीच पुढाकार घ्यावा आणि गावांनीच एक गावाची गुत्तेदारी करावी की ती यासाठी जिथे कमी पडेल तिथे लोकांनी सहभाग. कारण हिवरे बाजारमध्ये काय फार वेगळं केलं असं नाही, प्रत्येक गावाला जे मिळतं त्यातच आम्ही केलेलं आहे. धन्यवाद पोपटरावजी, आपण खूप आपला छान अनुभव सांगितला. आमच्या शेतकऱ्यांशी तो त्यांच्याशी संवाद साधला त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने धन्यवाद. यानंतर आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊ आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळूया. या कार्यक्रमाचे प्रायोजक संतूर सोप, तरुण त्वचेचं रहस्य. आता खोडवर परिणाम करणाऱ्या हळद आणि चंदनासह नवीन संतूर. ओ किशोर भाऊ, नवीन बाईक लॉटरी लागली वाटतं. लॉटरी समज. जय किसान पूर्णा 19 यात स्पेशल काय आहे? अरे भाऊ, जय किसान पूर्णा 19
कमी पाण्यातच पूर्ण तऱ्हेने मिसळून पूर्ण रोपामध्ये सामावते. अच्छा, प्रत्येक थेंबातनं मिळतं योग्य पोषण. आणि हे आहे किफायतशीर, म्हणजे लागली ना लॉटरी. हा तर जॅकपॉट आहे. प्रत्येक पिकासाठी हसण्याचं वरदान जय किसान. बेहतर सफेदी के लिए ज्यादा मेहनत तो लगेगी. चौंक गए धोबी मास्टर. ये है आधी मेहनत वाला टाइड प्लस, जो दे व्हाइट प्लस. आसानी से निकाले मैल भिगोते ही और दे बेहतरीन सफेदी. टाइड प्लस, आधी मेहनत में व्हाइट प्लस. PNG जय किसान पूर्णा 19. यात स्पेशल काय आहे? अरे भाऊ, जय किसान पूर्णा 19 कमी पाण्यातच पूर्ण तऱ्हेने मिसळून पूर्ण रोपामध्ये सामावते. प्रत्येक थेंबातनं मिळतं योग्य पोषण. आणि हे आहे किफायतशीर, प्रत्येक पिकासाठी हसण्याचं वरदान जय किसान. गोदरेज नुपूर आहे बेस्ट क्वालिटी मेहंदी. यामध्ये आहे 9 आयुर्वेदिक वनौषधींची योग्य मात्रा, जी तुमच्या केसांमध्ये खोलवर जाऊन त्यांना देते सर्वोत्तम शाईन आणि पोषण. गोदरेज नुपूर 100% नॅचरल मेहंदी, आता 25% एक्स्ट्रा. नवीन मॉडेल लुक्स ग्रेट. ही मॉडेल नाही, हेच आहे. रेडी टू शूट? उठाव कसा? मम्मी नवीन सोनेरी संतूर की तुम्ही दिसता तरुण वर्षानुवर्ष. अस्सल स्टार तो तुझी मम्मी आहे. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा आपला विषय आहे दुष्काळी परिस्थिती आणि आपत्कालीन पीक व्यवस्थापन. आज आपल्याकडे तज्ज्ञ लाभलेले आहेत डॉक्टर प्रशांत बोडके. खूप छान चर्चा सुरू आहे. शेतकरी बंधूंनी खूप प्रश्न विचारले आणि पोपटराव पवारांनी आपला अनुभव ह्या क्षेत्रातला सांगितला की मृदा आणि जलसंधारण कसं करावं. एक शेतकरी बंधू प्रश्न विचारतायत, तिरुपती शिंदे. विचारा शिंदेजी. हा नमस्कार सर. हा नमस्कार. नांदेडहून बोलतोय. हा बोला. मला असं विचारायचं होतं की पोपटराव पवार आता मार्गदर्शन करत होते, पण ग्रामीण भागामध्ये आज त्यांच्यासारखे व्यक्ती खूप कमी आहे. त्याच्या बाबतीत शासन काय करतंय किंवा शेतकऱ्यांना सरळ शासकीय योजनेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी काही म्हणजे आहे का प्रयत्न? त्यांच्यासारखे नेतृत्व उदयाला यावं म्हणूनच आदर्श गाव समिती स्थापन केली आहे आणि त्या आदर्श गाव समितीचे ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि ते सगळीकडे मार्गदर्शन करत असतात. त्यांनी सांगितलं की फक्त हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी 2च गावं नाहीयेत, की महाराष्ट्रातली काही गावंही आता आदर्श होत आहेत. त्यांनी विदर्भातलं उदाहरण दिलं, कोकणातलं उदाहरण दिलं आणि असे नेतृत्व उदयाला यावं यासाठी सर्वच प्रयत्न करतायत. तर सर, आपण कृषी खात्याच्याही काही योजना आहेत की प्रकल्पावर आधारित काही योजना आहेत. तर अशा बऱ्याचशा योजना शासन घेत असतं की ज्याच्यातनं नेतृत्व उदयास यावं. सर, आपण खूप छान चर्चा झाली की पोपटराव पवारांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली की मृदा आणि जलसंधारण कसं करावं. तर याच्यामध्ये सर, याच्या तंत्रज्ञानाची याला जर जोड दिली तर अजून शेतकऱ्यांचा फायदा होईल. तर यावर काय सांगते? हे अतिशय महत्वाचं आणि मार्मिक त्यांनी असं त्याच्यामध्ये वाक्य आपण त्यांचं विवरण किंवा विवेचन केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हटलं तर आज जर आपण लघु पाणलोट क्षेत्र त्यांनी जे म्हटलं म्हणजे 500 हेक्टर पर्यंत क्षेत्र आहे, याचा जर विचार केला तर 1 सेंटीमीटर वरचा जरी आपण पाण्याचा संचय केला, 1 सेंटीमीटर पाण्याचा संचय, तर आपल्याकडे त्याच्यामध्ये 1 लाख लिटर जवळजवळ पाणी हे संचय होतं. आणि जर आपण पूर्ण पाणलोट क्षेत्र विचारलं 5 कोटी लिटर इतकं पाणी आपलं संचय होईल आणि त्यातलं फक्त 0.5 ते 1% जरी आपण आपल्या पिण्यासाठी राखलं तर बाकीचं संपूर्ण पाणी तुम्हाला तुमच्या पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे जे पाणी आपण 1 सेंटीमीटर संचय केला, हे जर आपल्याला साठवायचं म्हटलं शेततळ्यातनं तर आपल्याला अशी 25 बाय 15 बाय 3 मीटर अशा आकाराची 55 शेततळी लागतील. त्याला 30 ते 40 लाखाचा खर्च येईल. परंतु ह्याला जर आपल्या विद्यापीठांनी विकसित केलेलं, महात्मा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान जर वापरलं तर कदाचित आपल्याला याच्यातनं ती पैसे पण वाचून आपल्याला जास्तीत जास्त पाणी संचय करायचा. उदाहरणार्थ झालं तर आता जो पाऊस पडतो कोरडवाऊमध्ये, ते आपण बघूया की त्याच्यामध्ये जो पाऊस पडतो तो अगदी जोरात पडतो. कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे जमिनीची धूप होते आणि सगळं पाणी तिकडनं वाहून जातं आणि पाण्याबरोबर माती सुद्धा जाते आणि ती माती सुपीक असते. म्हणजे जो वरचा 1 सेंटीमीटर थर आहे तो जर सुपीकतेचा असतो, आपण तो 1 सेंटीमीटरचा थर तयार व्हायला 400 वर्ष लागतात.
पण एका वेळेला वाहून जाताना 40 ते 50 टन माती एकाच वेळेला वाहून जाते. म्हणजे इतकं मोठं दुर्भिक्ष केवळ आपण त्यावरती योग्य प्रकारच्या जमिनीच्या ज्या आपण मशागत पद्धती आहेत किंवा इतर ज्या काही आपण भूयांत्रिकी पद्धती आहेत, ज्या अभियांत्रिकी पद्धती, त्याचा जर वापर केला आणि ते जे पाणी पडतं ते आपण जर पूर्णपणे साचवलं तर त्याच्यातनं अधिक चांगलं उत्पन्न होतं. उदाहरण द्यायला मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपार्टमेंट बंडिंग सोलापूर कृषी संशोधन केंद्राने 54 हेक्टरवरती जो कंपार्टमेंट बंडिंगचा जो प्रयोग केला होता त्याच्यामध्ये बघितलं की त्यावेळेला इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर काही ज्वारीचं जे पीक होतं तितकंसं एवढं चांगलं त्यांना दिसत नव्हतं, परंतु इथे मात्र कारण त्याचे काही व्हिज्युअल्स आपण सर बघूया की कशा पद्धतीने कंपार्टमेंट बंडिंग केलं जातं. आता कंपार्टमेंट बंडिंग करताना आता तुम्ही बघताय याच्यामध्ये की त्याच्यामध्ये जमिनीच्या आपण उतारानुसार 6 बाय 6 मीटर किंवा 10 बाय 10 मीटर आकाराचं जर आपण असे कंपार्टमेंट्स तयार केले आणि त्या कंपार्टमेंटची जी उंची आहे ती 30 सेंटीमीटर उंच जर ठेवली तर याच्यामध्ये जो काही ओलावा नेहमीप्रमाणे साठतो त्याच्यापेक्षा 50% ओलावा जास्त साठतो आणि शिवाय तुमचं उत्पन्न जे आहे ते जो 30 ते 40% उत्पन्न म्हणजे 1.5 पटीने हे उत्पन्न तुमचं वाढतं. म्हणजे रब्बी ज्वारी असेल किंवा इतर पीक असेल, विशेषतः रब्बी ज्वारीमध्ये हे उत्पन्न तुमचं त्याच्यामध्ये वाढत राहतं. दुसरी गोष्ट आहे त्यामध्ये सरी वरंबे जे आहे, सरी वरंबे हे उताराला जर आडवे असे आपण सऱ्या आणि वरंब्याची जर नियोजन केलं की त्याच्यामध्ये आपण 90 मीटर पर्यंतची जी सरी आहे आपण बघताय त्याच्यामध्ये जे काही पाणी पडलेलं आहे, पाऊस पडलाय त्याचा संचय पूर्णपणे झालेला आहे. आणि त्याचबरोबरीने आपण बंदिस्त सरी वरंबे म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस थोडाफार जरी जास्त झाला तर त्या सरीतनं ते पाणी समपातळीवरती असतात, कारण एकाच त्याच्या लेवलवर असल्यामुळे साहजिकच त्यातलं जे पाणी आहे हे सरसकट वाहून जातात, तिथे अडत वाहून जातं आणि तुमचा पाण्याचा संचय जो आहे जमिनीतला हा अधिक वाढतो. माझ्या दृष्टीने ह्या ज्या गोष्टी आपण हे साध्या आपण जे नांगराने आपण जे काही सऱ्या वगैरे पाडतो त्यानेच करायचे, विशेष काही त्याला अवजाराची आवश्यकता नाहीये. त्यामुळे आपण अतिशय चांगल्या प्रकारे ह्या 2 प्रकारे आपण संचय करू शकतो. तिसरं म्हणजे शोष खड्ड्यासहित जी ढाळीचे आपण बांध म्हणतो, म्हणजे जरी आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी मोघेंनी आपल्याला प्रश्न विचारला होता की त्या त्याच्यामध्ये जरी आपल्याकडे उतार म्हणजे खूप डोंगर उतार नाही पण ज्या सपाट तर या ठिकाणी आपल्याला कंपार्टमेंट बंडिंग सरी वरंबे यांचा वापर आपण खूप छान पद्धतीने माहिती सांगितली. मृदसंधारण कसं करावं आणि मूलस्थानी पाणी कसं मुरवावं. एक शेतकरी बंधू प्रश्न विचारतात, अशोक ढेरे जालन्यावरनं प्रश्न विचारतात. बोला अशोकजी. हॅलो. हॅलो सर. हा बोला. सर आपले झाडतोड करतात ग्रामीण भागात लोक, तर त्याच्यावर काही आपण पंतप्रधान काही कायदा करू शकत नाही का? कोणी झाड तोडतात, कोणी लावित नाही झाड. याच्यावर हा एकंदरीतच फार मोठा प्रश्न आहे की प्रत्येकाने ही सामाजिक जाणीव ठेवायला पाहिजे की आज प्रत्येक झाड म्हणजे एक आपल्याला त्यापासून चारा मिळतो, गुरांना चारा असतो, जळण्यासाठी लाकूड आहे, हिरवळीचं खत म्हणून त्याचा वापर होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला झाडं तोडताना प्रत्येकाने अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे की झाडं सरसकट न तोडता आपण त्याची जर वनीयकरण शेती पद्धतीने जर लागवड केली असेल तर कदाचित 3 ते 5 वर्षांतर जेव्हा झाडं सुयोग्य स्थितीत येतात त्याचा चारा म्हणून वापर होतो, त्याचा तुम्हाला स्वबळीचं हिरवळीचं खत म्हणून सुद्धा वापर होऊ शकतो आणि त्या वापर केल्यानंतर उर्वरित चारा तुम्ही चरण्यासाठी तुम्हाला वापरू शकतो. त्यावेळेला तुम्ही एका आड एक वापर तोडून त्याचा वापर करू शकता. हे सिन्नर जिल्ह्यातलं